कोण्या एका गावात किशोर नावाचा एक लहान पण हुशार मुलगा राहत होता. त्याला नेहमी आजूबाजूच्या जगाबद्दल उत्सुकता असायची आणि आयुष्यातील मोठ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा तो प्रयत्न करत असे. गावाजवळच डोंगरावर एक पुरातन मंदिर होते, ज्या ठिकाणी जाण्यासाठी जवळपास 200 पायऱ्या होत्या. डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या विद्वान ऋषीमुनींबद्दल त्या मुलाने ऐकले आणि तो त्यांच्याकडे निघाला. उत्सुक मन आणि आशावादी अंतकरणाने त्याने ऋषीमुनींना विचारले, मी त्या डोंगरावरील मंदिरात किती वेळात पोहोचू शकेन? ऋषीमुनी चमकणारे डोळे आणि चेहऱ्यावरील शांत भाव घेऊन म्हणाले, 1 तासात. मुलगा एका निश्चयाने म्हणाला, पण मी जर आणखी जास्त प्रयत्न केले तर मग किती वेळात डोंगरावरील मंदिरात पोहोचेन? ऋषीमुनी उत्तर देण्यापूर्वी क्षणभर थांबले. 2 तासात. गोंधळलेला पण निश्चयी मुलगा पुन्हा म्हणाला, आणि आता जर मी पूर्ण ताकदीनिशी पळतच डोंगरावर गेलो तर किती वेळात मंदिरामध्ये पोहोचेन? सुज्ञ होकार देऊन ऋषीमुनी म्हणाले, 3 तासात. आता पूर्णपणे गोंधळलेला तो मुलगा म्हणाला, हे ऋषी, मला हे समजत नाही की जितके अधिक परिश्रम करण्याचे वचन मी देतो तितका जास्त वेळ लागेल, असे का? स्मितहास्य करीत ऋषीमुनी म्हणाले, तुझा एक डोळा ध्येयावर आहे आणि फक्त एक ते पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नांवर. मुलाने ऋषींच्या शब्दावर क्षणभर विचार केला आणि त्यामध्ये दडलेले शहाणपण त्याला समजले. केवळ अंतिम परिणामांवर लक्ष केंद्रित करणे त्याला खऱ्या समजुतीकडे नेणार नाही. त्याऐवजी त्याला सर्व चढउतारांसह स्वतःचा प्रवास स्वतःच करावा लागेल. समजा तुम्ही गोकुळाष्टमीला दहीहंडीसाठी थर रचत आहात आणि तुम्हाला सर्वात वरती जायचं आहे दहीहंडी फोडण्यासाठी. पण आता असं आहे की जर तुम्ही वरती बघून फक्त दहीहंडीचाच विचार कराल तर तुम्ही तुमचा तोल घालवाल आणि पडाल. त्याऐवजी ध्येय प्राप्ती करताना प्रत्येक थरावर म्हणजेच प्रत्येक पायरीवर तुम्ही लक्ष केंद्रित करा. जीवनात सुद्धा असंच आहे. शेवटी मिळणाऱ्या पुरस्कारांवर जास्त लक्ष केंद्रित केल्यास तुम्ही तुमच्या प्रवासातच चुकू शकता. मग तुम्ही काहीतरी नवीन शिकत असाल, ध्येयासाठी एखाद्या कौशल्याचा सराव करत असाल तर वाटेत तुम्ही केलेल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे लक्षात ठेवा. प्रक्रियेचा आनंद घ्या, त्यातून शिका. तुम्ही उचललेले प्रत्येक पाऊल साजरे करा, कारण बऱ्याच वेळा खरे बक्षीस प्रयत्नातच असते. आणि भगवद्गीतेत सुद्धा म्हटलंय, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन.